सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आत्ताच आपलं एक 10 मिनिटं अगोदर एक लेक्चर पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण पुढच्या लेक्चरकडे वळत आहोत. सर्वप्रथम आर के कोचिंग क्लासेसमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, तिसरा चॅप्टर विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 याचा तिसरा चॅप्टर ज्याचं नाव आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स असं म्हणतो. तर या पाठावरील मागील वर्षे आत्तापर्यंत 2018 पासून ते आत्तापर्यंत जे काही प्रश्न पडलेले होते त्या सर्व प्रश्नांबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. मागील वर्षी झालेले सर्व प्रश्नांची चर्चा इथे होत आहे आणि बऱ्याच वेळा प्रश्न हे रिपीट झालेले आहेत, पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये आलेले आहेत. तर त्यामध्ये सुरुवात आपण डायरेक्ट करूया आता. तर सुरुवात करणार आहोत आपण. पहिला प्रश्न आहे आपला डिसेंबर 2020 या परीक्षेमध्ये पडलेला. ठीक आहे, या परीक्षेमध्ये एक प्रश्न पडला होता या चॅप्टरवरती. थोडा वेगळ्या प्रकारचा प्रश्न होता. आता बरेचदा विद्यार्थ्यांचा एक असा समज असतो की सर पुस्तकात जसा आहे तसा प्रश्न पडला पाहिजे. नाही, मुळामध्ये आपला जो पॅटर्न आहे हा कृतीयुक्त असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी या पुस्तकातील ज्ञानाचा वापर करून त्याच्यावर अप्लिकेशन बेस पडतात किंवा मग त्याचा कृतीयुक्त अभ्यास बनवला जातो आणि मग पेपरमध्ये येतो. त्यासाठी आपण अभ्यास करत असताना प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने कसा क्वेश्चन तयार होऊ शकतो त्याचा विचार करून अभ्यास करत असतो. तर विद्यार्थ्यांनी काही काळजी करू नये. आपण जे प्रश्न आज घेणार आहोत नक्कीच यापैकी 2 ते 3 प्रश्न रिपीट होतात. हा चॅप्टर जास्तीत जास्त मार्कासाठी येतो, जवळपास 7 मार्कासाठी हा चॅप्टर येतो विथ ऑर. ठीक आहे, आणि जर ऑर नाही पडला तर तुम्हाला 6 मार्काला हा चॅप्टर येतो. ठीक आहे, सॉरी 5 मार्काला येतो. तर त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे, सेमीचा किंवा मराठीचा कुठलाही विद्यार्थी हा व्हिडिओ पाहू शकतो. त्याचं रिझन असं आहे कारण जरी ठीक आहे आपल्या पुढे क्वेश्चन्स इंग्लिशमधून असले तरी असा एवढा मोठा चेंज राहत, सॉरी मराठीतून जरी असले तरी एवढा मोठा चेंज राहत नाही. एक छोट्या मोठ्या गोष्टी चेंज असतात, तरी मी ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये सांगत आहे. ठीक आहे, ओके चलो. तर आता हा प्रश्न आहे आपला पहिला डिसेंबर 2020 मध्ये पडलेला. ठीक आहे, 2020 ला हा प्रश्न पडला. सर मार्च मध्ये एक्झाम होते, मग डिसेंबर काय आहे? तर एक लक्षात ठेवा, जेव्हा आपली मार्च मध्ये जे काही एक्झाम होते, ही मार्च एक्झाम मध्ये जे काही विद्यार्थी फेल होतात एक्झाम मध्ये त्या सब्जेक्टच्या, तर ती एक्झाम जून जुलैमध्ये आता घेतली जाते. अगोदर ती डिसेंबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये होत होती. ठीक आहे, तर त्यामुळं तो डिसेंबर 20 मध्ये हा प्रश्न पडलेला आहे. प्रश्न असा आहे, पुढील तक्त्यातील अ व ब ओळखून तक्ता पूर्ण करा आणि रासायनिक अभिक्रिया लिहा. ठीक आहे, आपल्याला इथं अ व ब इंग्लिशमध्ये असेल तर इथं ए आणि इथं बी दिलेलं असेल आणि हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर मित्रांनो, हे एक रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन तिसऱ्याच पाठातली आहे. आता इथे आपण पूर्ण तिसरा चॅप्टर रिवाइज करणार आहोत. ठीक आहे, आता चुनखडी, ज्याला इंग्लिशमधून लाईमस्टोन म्हटलं जातं, हे जे लाईमस्टोन आहे याचा फॉर्म्युला आहे CaCO3, ज्याला आपण कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो. ठीक आहे, हे कॅल्शियम कार्बोनेट आहे आणि कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट करतोय. काय करतोय? हीट करतोय, म्हणजे उष्णता देतोय. तर काय तयार होतं? सगळ्यांना रिएक्शन पाठ आहे. तर तयार होतं CaO आणि त्याच्यानंतर CO2 तयार होतो आणि हा CO2 निघून जातो. म्हणजे काय? तर एच्या ठिकाणी आपला CaO येणार आहे आणि बीच्या ठिकाणी आपला CO2 येणार आहे. हे लक्षात ठेवा. ही ती रिएक्शन आहे, परंतु आपल्याला ह्या अशा फॉर्म मध्ये इथे दिलेली आहे. ठीक आहे, तर आपलं ए ठिकाणी उत्तर म्हणजे अ ठिकाणी झालं CaO, ज्याला आपण कॅल्शियम ऑक्साईड म्हणतो, आणि ब या ठिकाणी झालं CO2, ज्याला आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो. ठीक आहे, तर हा डिसेंबर 2020 ला 2 मार्कासाठी पडलेला प्रश्न होता. ठीक आहे, यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. आता बघा, त्याच डिसेंबर 2020 मध्येच हा प्रश्न पडला. तो 2 मार्काला आणि हा 3 मार्काला, असं टोटल 5 मार्कासाठी प्रश्न आला. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं होतं की तो कमीत कमी म्हणजे विदाऊट ऑर तो 5 मार्काला पडतो आणि विथ ऑर आला तर तो 7 मार्कासाठी पडतो. तर 2020 ला हा चॅप्टर 5 मार्कासाठी पडलेला होता. तर पाहू पुढचा प्रश्न काय होता. पुढचा प्रश्न असा आहे, वेट, डिसेंबर 2020 ला पडलेला प्रश्न असा आहे, पुढील रासायनिक अभिक्रिया उष्माग्राही आहे का उष्मादायी आहे हे ओळखायचं आपल्याला. उष्माग्राही याला आपण एंडोथर्मिक म्हणतो, एंडोथर्मिक म्हणतो. ठीक आहे, आणि उष्माग्राही ज्याला आपण एक्झोथर्मिक म्हणतो. ठीक आहे, ज्याला आपण एक्झोथर्मिक म्हणतो. तर आपल्याला ओळखायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे की जी काही दिलेली रिॲक्शन आहे इथं, ती रिॲक्शन ही उष्माग्राही आहे का उष्मादायी.
तर अगोदर आपण समजून घेऊ उष्माग्राही म्हणतात कशाला. बघा, ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता शोषून घेतली जाते, मग शोषून घेतली का नाही हे कळणार कसं, तर लक्ष ठेवा, जेव्हा ती शोषून घेतली जाते तेव्हा तिथे तो जो मध्ये बाण ओढलेला असतो, या बाणावरती डेल्टा म्हणजे तसं त्रिकोणाचं चिन्ह असतं. ठीक आहे, समजायचं की त्याच्यामध्ये उष्णता शोषून घेतलेली आहे. मग तुम्हाला इथं सरळ सरळ डोळ्यासमोर दिसत आहे की या अभिक्रियेमध्ये उष्णता शोषून घेतलेली आहे, वर डेल्टा चिन्हाने दाखवलेली आहे, म्हणून याला म्हणायचं उष्माग्राही अभिक्रिया. मग उष्मादायी कधी म्हणायचं, जर समजा आता बघा, या बाणाच्या डाव्या साईडला जे असतात याला अभिक्रियाकारके म्हणतो, उजव्या साईडला उत्पादिते म्हणतात. जेव्हा उत्पादितांमध्ये प्लस उष्णता अशी लिहिलेली असते तेव्हा उष्णता बाहेर पडते आणि त्याला म्हणायचं उष्मादायी अभिक्रिया. क्लिअर आहे? ठीक आहे, ओके. नेक्स्ट, याच्यासाठी 1 मार्क मिळाला. फक्त एवढंच लिहायचं तुम्हाला, रिॲक्शन लिहायची नाही, डायरेक्ट फक्त नंबर टाका, नंबर करून बांध द्या आणि त्याचं उत्तर लिहा उष्माग्राही. लक्षात येतलं? त्याला काय म्हणायचं? उष्माग्राही. एवढंच उत्तर असणार आहे तुमचं अचं. त्याला इंग्लिश मधून आपण एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणायचं. दुसरा प्रश्न आहे, रासायनिक समीकरण संतुलित करा. आता हे संतुलित करावं का, संतुलित करण्याच्या पायऱ्या तुम्ही शिकलेल्या आहेत, त्या पायऱ्याचा वापर करून तुम्ही संतुलित करू शकता. इथं आपण तोंडी पण संतुलित करू शकतो. कसं करणार, तर बघा लक्ष द्या, इथं सोडियम 2 आहेत, मग मला इथं सोडियम पाहिजे म्हणून मी इथं काय करणार, 2 लिहिणार. लक्षात? ठीक आहे. आता बघा, सगळे बरोबर झालेत का, तर असं नाही की आपण एकाच वेळेस संतुलित होईल असं नाही, आपल्याला आणखीन चेंजेस करतात. सोडियम 2 आहेत, सोडियम 2 आहेत, बरोबर आहे. ऑक्सिजन चेक करा, इथे इथे 2 ऑक्सिजन आणि इथले 4 ऑक्सिजन, टोटल किती झाले, 6 ऑक्सिजन. इथे सुद्धा बघू शकता तुम्ही, इथे 4 ऑक्सिजन पण इथे एकच ऑक्सिजन आहे. मग इथला ऑक्सिजन वाढवण्यासाठी मला इथे 2 लिहावं लागतं. बघा, मी जो गुणाकार करत आहे, हा गुणाकार इथे 2 लिहिलो, याचा अर्थ सोडियम 2, ऑक्सिजन 2, हायड्रोजन 2 असा होतो. ठीक आहे. हा, तर आता मोजा, सगळे बरोबर आले का, इकडे सोडियम 2 आहेत, इकडे पण सोडियम 2 आहेत. ठीक आहे. त्यानंतर ऑक्सिजन बघा, हे 2 आणि इथले 4, 6 झाले. या साईडला 6 झाले आणि या साईडला बघा, तर हे 4 आणि 2, 6 झाले. ओके. आता हायड्रोजन मोजा, हे 2 हायड्रोजन, हे 2 हायड्रोजन, 4 आणि इथे 4 हायड्रोजन. तर हे संतुलित रिॲक्शन आहे. म्हणजे आपली संतुलित समीकरण काय येणार, तर या ठिकाणी 2 येणार. ठीक आहे. आणि या ठिकाणी या हायड्रोजनच्या अगोदर 2 येणार, बस. तर आपलं हे संतुलित रिॲक्शन होते. ही रिॲक्शन अशीच अशी लिहून काढायची. तर याला आपण संतुलित म्हणजे काय असणार आहे, या साईडला जेवढे काही मूलद्रव्य आहेत, जसं की सोडियम आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, यांच्या सर्वांची संख्या इकडे जेवढी आहे बाणाच्या डाव्या साईडला तेवढीच उजव्या साईडला असली पाहिजे, त्याला आपण संतुलित म्हणतो. ओके. ठीक आहे. कन्सेप्टमध्ये चुकीची कन्सेप्ट आहे, परंतु इथे हायड्रोजन जो आहे, हा हायड्रोजन हा इथे या ठिकाणी काय म्हणून काम करतो, तर शपनक म्हणून काम करतो. काय म्हणून काम करतो? शपनक म्हणून काम करतो. आणि त्याच्यानंतर कॉपर जो आहे हा ऑक्सिडीकारक म्हणून काम करत असतो, कारण त्याने ऑक्सिजन पुरवलं आहे. बघा, कॉपरने हायड्रोजनला ऑक्सिजन पुरवला म्हणून कॉपरला आपण ऑक्सिडीकारक असं म्हणतो, कारण त्याने ऑक्सिडीकरण घडून आणण्याचं काम केलं. परंतु हायड्रोजन जो आहे, हायड्रोजनने काय केलं आहे, तर याच्याकडे ऑक्सिजन काढून घेतला आणि काढून घेतल्यामुळं क्षपण कुणाचं झालं, कॉपरचं झालं, म्हणून त्याला क्षपनक असे म्हणतात. ठीक आहे. ओके. त्यानंतर जुलै 2022 मध्ये पडलेला प्रश्न. आता जुलै 2022 ला पडलेला प्रश्न आहे आणि पुढील रासायनिक अभिक्रिया उष्माग्राही आहेत की उष्मादायी ते ओळखा, हा 3 मार्कासाठी पडलेला प्रश्न आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पहिला प्रश्न यामध्ये तुम्ही बघून सांगा मला. मी सांगितलं होतं की जर उत्पादितामध्ये उष्णता आली तर त्याला काय म्हणायचं, उष्मादायी म्हणायचं, याने उष्णता दिलेली आहे बाहेर. त्यानंतर बाणावर डेल्टा लिहिलं तर त्याला म्हणायचं उष्माग्राही. पुन्हा उत्पादितामध्ये दिसतंय म्हणजे हे उष्मादायी असणार आहे आणि या ठिकाणी डेल्टा बाणावरती आहे म्हणजे उष्माग्राही असणार आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जुलै 2022 लाच पडलेला प्रश्न आहे, रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय हे सांगा आणि संतुलित समीकरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा म्हटलंय. इथे आपण संतुलित समीकरण सुद्धा घेतलं आणि रेडॉक्स अभिक्रियेची व्याख्या पण लिहिली आहे. रेडॉक्स अभिक्रिया म्हणायचं कुणाला, अशी अभिक्रिया ज्यामध्ये ऑक्सिडीकरण आणि क्षपन होतं त्याला रेडॉक्स अभिक्रिया असे म्हणतात. ठीक आहे. दोन्ही अभिक्रिया एकाच ठिकाणी घडतात, ऑक्सिडीकरण पण आणि क्षपन पण, याला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात. त्याचं उत्तम उदाहरण आहे कॉपर ऑक्साईड प्लस हायड्रोजन आणि कॉपर प्लस हायड्रोजन ऑक्साईड. हे जे म्हणजे पाणी, हे जे रिएक्शन आहे एक संतुलित रेडॉक्स अभिक्रियेचं उदाहरण आहे. ठीक आहे. ओके. आता पहा, याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे इथं. क्षपन म्हणजे काय किंवा याच्यामध्ये कुणाचं क्षपन झालं आणि कुणाचं ऑक्सिडीकरण झालं हे इथं दिलेलं आहे. तर इथं कॉपर ऑक्साईड जो आहे बघा, कॉपर ऑक्साईड
यामधील ऑक्सिजन निघून जातो आणि त्याचे रूपांतर Cu मध्ये होते, म्हणजे कॉपरमध्ये. म्हणजेच कॉपर ऑक्साईडचे क्षपन झाले. बघू शकता तुम्ही इथं कुणाचे क्षपन झाले, याचे कॉपर ऑक्साईडचे क्षपन झाले. पण क्षपन घडून आणणारा कोण होता? हायड्रोजन होता. हायड्रोजनमुळे झालं, म्हणून मी हायड्रोजनला काय म्हणणार? क्षपनक म्हणणार. हायड्रोजनला काय म्हणणार? क्षपनक. बघा मी नीट लक्ष द्या, मी काय म्हणतोय. येथे कॉपर ऑक्साईडचे क्षपन झाले. क्षपन म्हणजे काय झालं? तर ऑक्सिजन निघून गेला. क्षपनची व्याख्या काय आहे? क्षपन याची व्याख्या आहे बघा. क्षपनची व्याख्या आहे हायड्रोजन मिळवणे किंवा ऑक्सिजन गमावणे, याला आपण क्षपन म्हणतो. मग याने ऑक्सिजन गमावला म्हणजे कॉपर ऑक्साईडचं क्षपन झालं. ठीक आहे, क्षपन झालं, परंतु हे क्षपन कोण घडून आणलं? तर हायड्रोजनने घडून आणलं, म्हणून हायड्रोजनला क्षपनक म्हणायचं. क्लिअर आहे? ठीक आहे. हा प्रश्न वर पण आला होता, इथे त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला कळालं असेल. परंतु या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑक्सिजन हायड्रोजन H2 मध्ये ऑक्सिजन मध्ये भर पडली व त्याचे रूपांतर H2O मध्ये झाले आणि त्याचं काय झालं? ऑक्सिडीकरण. पण ऑक्सिडीकरण म्हणजे काय? तर ऑक्सिजन मिळवणे आणि हायड्रोजन गमावणे. बघा हे फरक. क्षपन म्हणजे काय? तर हायड्रोजन मिळवणे आणि ऑक्सिजन गमावणे होय. मग या कन्सेप्ट वरून तुम्ही आता लक्ष, दोन्ही अभिक्रिया इथे एकाच ठिकाणी घडतात, म्हणून याला आपण रेडॉक्स अभिक्रिया असं म्हणतो. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. त्यानंतर जुलै 2024 ला हा पडलेला प्रश्न. या ठिकाणी बघू शकता आपण, वरील रासायनिक अभिक्रिया ओळखा म्हटलंय. ही रासायनिक अभिक्रिया कोणती आहे हे तुम्हाला ओळखायचं. तर सरळ सरळ बघा, ही अभिक्रिया रेडॉक्स अभिक्रिया आहे. बघा रेडॉक्स अभिक्रियेवर जास्त प्रश्न पडलेला आहे. रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय हो? की ज्या अभिक्रियेमध्ये एकाच वेळी दोन्ही अभिक्रिया घडतात. कोणत्या? एक ऑक्सिडीकरण आणि दुसरा कोणता? क्षपन. या दोन्ही अभिक्रिया घडतात. पण या ठिकाणी एक प्रश्न विचारला की ए आणि बी यामधील अभिक्रियेचा प्रकार होता, म्हणजे ए मध्ये नेमकं कोणती अभिक्रिया घडली आणि बी मध्ये कोणती घडली. तर एक नीट, आता मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितलं होतं बघा, मी त्या कन्सेप्ट नुसार चालतो इथं आणि तुम्ही याचं उत्तर कमेंट करायचं आहे. मी काय म्हटलं बघा, क्षपन हा एक मुद्दा आहे. क्षपन म्हणजे काय? तर हायड्रोजन गमावणे, मायनस म्हणजे गमावणे, किंवा ऑक्सिजन हा मिळवणे. एक सेकंड उलट उलट झालंय. एक सेकंड. हायड्रोजन मिळवणे, एक मिनिट, हे वरत बाद झालं. ठीक आहे. बघा आता क्षपन म्हणजे काय? क्षपन म्हणजे काय? तर हायड्रोजन मिळवणे किंवा ऑक्सिजन गमावणे. आणि ऑक्सिडीकरण म्हणजे काय? ऑक्सिडीकरण म्हणजे काय? तर ऑक्सिजन मिळवणे किंवा हायड्रोजन गमावणे. आता या व्याख्यांकडे नीट लक्ष द्या. या दोन व्याख्यांकडे तुम्ही लक्ष दिल्यानंतर तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. बघा ही एक कन्सेप्ट आहे क्षपनवाली आणि ही एक कन्सेप्ट आहे ऑक्सिडीकरणवाली. आता व्यवस्थित पहा. तुम्ही जर SO2 आणि यस याच्याकडे लक्ष बघा, SO2 याचं रूपांतर यस मध्ये झालं. तुम्ही थोडं व्यवस्थित बघा आणि मला सांगा बरं की याच्यामध्ये काय झालेलं आहे. ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनकडे लक्ष. सल्फर इथे होता, इथे पण सल्फर आहे. ऑक्सिजन होता, त्याने ऑक्सिजन गमावला. इथे ऑक्सिजन गमावणे म्हणजे काय? क्षपन. याचा अर्थ याचं उत्तर काय? ही अभिक्रिया आहे क्षपन अभिक्रिया. त्याच्यानंतर लक्ष द्या तुम्ही बघा बी कडे लक्ष दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, मी काय म्हटलं, ऑक्सिजन मिळवणे आणि हायड्रोजन गमावणे. H2S मध्ये जर तुम्ही बघितलात तर याच्यामध्ये तुम्हाला हायड्रोजन तेवढेच आहेत. बघा इथे पण 4 हायड्रोजन होते, इथे पण 4च हायड्रोजन आहेत. पण इथे सल्फर नव्हता. इथे सल्फरच्या ऐवजी काय आलेलं आहे? ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन काय केला त्यांनी? मिळवला. आणि ऑक्सिजन मिळवणे म्हणजे काय? ऑक्सिडीकरण. म्हणजे बी ही अभिक्रिया कोणती झाली? ऑक्सिडीकरण अभिक्रिया झाली. ओके, क्लिअर आहे? ओके, चलो. त्यानंतर आता जुलै 2024 ला पडलेला प्रश्न. दिलेल्या अभिक्रियेतून तुम्हाला कोणती माहिती मिळते असा प्रश्न विचारलाय. आता हा 3 मार्कासाठीचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला त्या अभिक्रियेबद्दल जे जे काही सुचतं, जे काही समजतं ते सगळं सांगायचं आहे. या अभिक्रियेत पहिलं बघा, तुम्हाला या बाणावरती डेल्टा चिन्ह दिसतं. इथं आहे बाणावरती डेल्टा चिन्ह आहे बारीक मध्ये. आता डेल्टा चिन्ह आहे म्हणजे मला सांगा, हे उष्माग्राही असणार का उष्मादायी? चला लवकर कमेंट करा. ज्या विद्यार्थ्याला उत्तर येतं त्यांनी कमेंट करा. बाणावरती डेल्टा चिन्ह हे उष्मादायी आहे का उष्माग्राही आहे? एंडोथर्मिक आहे का एक्झोथर्मिक? तर ही एंडोथर्मिक रिएक्शन आहे. म्हणजेच एक गोष्ट कळाली याच्यामध्ये मला, ही जी रिएक्शन आहे ही कशी आहे? उष्माग्राही अभिक्रिया आहे. आणि मित्रांनो याला इंग्लिश मधून काय म्हणतात? एंडोथर्मिक. याला काय म्हणतात? एंडोथर्मिक म्हटलं जातं. ठीक आहे. ओके, चला ठीक आहे. एक समजलं तुम्हाला मुद्दा. आता दुसरा मुद्दा सांगायचा आपल्याला. दुसरा मुद्दा काय नेमकं काय आहे आता दुसरा मुद्दा? तर याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात येते की या अभिक्रियेमध्ये बघा, या अभिक्रियेमध्ये पहिला तर मुद्दा काय तुम्हाला नोट डाऊन करून घेतला तुम्ही. आता मी दुसरा मुद्दा सांगतो, जागेमुळे थोडंसं आपण कट करत आहोत. दुसरं पहा, अभिक्रियाकारक फक्त एकच आहे.
अभिक्रियाकारक फक्त कसा आहे, एकच आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकच अभिक्रियाकारक आहे, तो म्हणजे CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट, एकच अभिक्रियाकारक आहे. परंतु तुम्ही पुढे जर बघितलं तर याचे दोन उत्पादित तयार झालेत का नाही, दोन पदे, एक आहे कॅल्शियम ऑक्साईड आणि दुसरं आहे कार्बन डायऑक्साईड. ही रिएक्शन पहिल्या पण प्रश्नात पडली होती बघा, किती इम्पॉर्टंट रिएक्शन आहे लक्षात आलं. म्हणजे एकापासून दोन उत्पादित तयार झाले. टू प्रोडक्ट्स आर फॉर्मड फ्रॉम वन रिएक्टंट. दिस रिएक्शन इज कॉल्ड व्हॉट? कोणती? ही अपघटन अभिक्रिया आहे. कोणती अभिक्रिया आहे? अपघटन अभिक्रिया आहे, ज्याला आपण काय म्हणतो, डिकम्पोजिशन. ज्याला आपण काय म्हणतो, डिकम्पोजिशन रिॲक्शन. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे ह्या दोन गोष्टी याच्यामध्ये कळतात. आणखीन एक कळतं आपल्याला की या अभिक्रियेमध्ये वायू मुक्त झालेला आहे. कोणता? CO2 हा वायू मुक्त झालेला आहे, हे तुम्ही सांगू शकता. हा, त्याच्यानंतर आणखी काही सांगता येतं का? बस. तर एवढं आपल्याला इथं सांगतात या अभिक्रियेबद्दल, तुम्ही ते लिहू शकता प्रश्नामध्ये. त्यानंतर इथली रासायनिक अभिक्रिया पूर्ण करायची मित्रांनो. ही अभिक्रिया आपण बऱ्याचदा पाहिली आहे. ही अभिक्रिया कशी आहे, एक तुम्हाला शॉर्ट मध्ये मी एक कन्सेप्ट सांगतो की समजा AB नावाचे दोन काय आहेत, म्हणजे एकच आहे तो, एक प्रोडक्ट आहे आणि सबस्टन्स आहे, केमिकल सबस्टन्स, आणि त्याची रिएक्शन B सोबत होत आहे. परंतु B हा हायली रिएक्टिव्ह आहे, C हा, आणि B हा लेस रिएक्टिव्ह आहे. तर काय होतो, B याला रिप्लेस करतो, कोण? C रिप्लेस करतो आणि त्याची तो जागा घेतो आणि रिएक्शन बनते AC+B अशी रिएक्शन बनते. मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा इथे काय येईल आणि इथे काय येईल. तर या ठिकाणी बघा, लेस रिएक्टिव्ह आहे SO4, सॉरी SO4 नाही, लेस रिएक्टिव्ह आहे कॉपर आणि हाय रिएक्टिव्ह आहे फेरस. म्हणजे काय लो, फेरसची जागा, कॉपरची जागा फेरस घेईल आणि कॉपर तिथून निघून जाईल. याला आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणतो. म्हणजे एक कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याची जागा जर जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य घेत असेल तर त्याला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. ठीक आहे, मग इथली रिएक्शन काय होईल, तर कॉपरच्या जागी फेरस येईल, म्हणजेच FeSO4 प्लस कॉपर निघून जाईल Cu, अशी तुमची पुढची रिएक्शन आहे आणि याला तुम्हाला 2 मार्क्स मिळतात. ओके, ठीक आहे. तर हा जुलै 2025चा प्रश्न आहे. त्यानंतर आहे जुलै 2025ला दुसरा पडलेला प्रश्न, तो म्हणजे हा प्रश्न अगोदरही पडलेला आहे, पहा रिपीट झालेला प्रश्न आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा रिपीट झालेला प्रश्न आहे. तर खालील अभिक्रिया तुम्हाला उष्माग्राही आहेत का उष्मादायी हे सांगायचं आहे आपल्याला. आणि तर आता बघूया आपण की हे उष्माग्राही आहेत का उष्मादायी. तर उष्णता इथे लिहिलेली आहे, म्हणजे सांगा मला, उत्पादितांमध्ये उष्णता लिहिली म्हणजे उष्णता बाहेर पडली, आणि बाहेर पडली म्हणजे उष्मादायी. क्लिअर आहे, ठीक आहे. आणि जर उष्णता शोषून घेतली, म्हणजे बघा डेल्टा चिन्ह लिहिलं तर याला म्हणायचं उष्माग्राही. इथे चिन्ह लिहिलेलं असलं की म्हणायचं हे उष्माग्राही आहे, म्हणजे इंग्लिश मधून एंडोथर्मिक. आणि उष्णता जर प्रोडक्ट मध्ये म्हणजे उत्पादितांमध्ये लिहिली असेल तर त्याला म्हणायचं तुम्हाला उष्मादायी अभिक्रिया म्हणायचं आहे. ओके, त्यानंतर आहे दुसरं बघा, इथे सुद्धा प्रोडक्ट मध्ये उष्णता लिहिली आहे, म्हणजे हे सुद्धा काय उष्मादायी. म्हणजे दोन रिएक्शन उष्मादायी आहेत, परंतु एक रिएक्शन उष्माग्राही आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर मार्च 2022ला पडलेला हा प्रश्न. तर या अभिक्रियांचे प्रकार ओळखा. अभिक्रियांचे प्रकार वेगवेगळे आहेत. आता इथे उष्माग्राही उष्मादायी याचा काही संबंध नाही. या ठिकाणी तुम्हाला 4 प्रकार दिलेले आहेत, अभिक्रियाकारक व उत्पादित यांच्या संख्येवरून असलेले प्रकार. तर त्याच्यामध्ये आता हा जो प्रकार आहे इथे बघू शकतो, आत्ताच थोड्या वेळाखाली वरी आपण एक रिएक्शन पाहिली. सांगा लवकर, कमेंट करा. ही जी रिएक्शन आहे हा कोणता प्रकार आहे अभिक्रियेचा, हा अभिक्रियेचा कोणता प्रकार आहे. चला आपण ऑप्शन देऊ आणि तुम्ही हे रिएक्शन बघून तुम्ही आन्सर देऊ शकता, सॉरी ऑप्शन बघून आन्सर देऊ शकता. तर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट ऑप्शन आहे पहिल्यासाठी, अ साठी फर्स्ट ऑप्शन आहे, तो म्हणजे ही आहे विस्थापन अभिक्रिया. कोणती आहे? विस्थापन अभिक्रिया. आणि 2 नंबर आहे ही आहे अपघटन अभिक्रिया. कोणती आहे? अपघटन. चला लवकर सांगा मला, ही अभिक्रिया कोणती आहे? विस्थापन आहे का अपघटन आहे? चला लवकर कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड. तर याचं उत्तर आहे विस्थापन अभिक्रिया. आता शिकलो आपण, कॉपर हा कमी अभिक्रियाशील आणि लोखंड हा जास्त अभिक्रियाशील आहे, त्याची तो जागा घेतो म्हणजे विस्थापन अभिक्रिया. तर 2 नंबरचं उत्तर सांगायचं आपल्याला, 2 नंबरच्या अभिक्रियासाठी. किंवा ठीक आहे, सध्या आता तुम्ही 3 नंबरचा अगोदर सांगा मला, क साठी या 2 ऑप्शन पैकी कोणता आन्सर येईल? क साठी अभिक्रिया, क ची अभिक्रिया जी आहे पोटॅशियम क्लोरेटची, यासाठी कोणतं उत्तर येईल? तर यासाठी उत्तर येणार आहे नंबर 2, अपघटन अभिक्रिया. कारण इथे एका अभिक्रियाकारकापासून 2 उत्पादिते तयार झालेली आहे, त्यामुळे अपघटन अभिक्रिया हे उत्तर या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, ओके. आणि आता
2 नंबरची म्हणजे ब ही अभिक्रिया पाहू. तर ब ही अभिक्रिया कोणती येईल हो सांगा बरं. ब ही अभिक्रिया कोणती येईल. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, तर 2 अभिक्रियाकारके आहेत आणि त्याच्यापासून एकच उत्पादित तयार झाला म्हणजे एकत्र आले ते म्हणजेच संयोग झाला, म्हणून याला मी संयोग अभिक्रिया म्हणू शकतो, ज्याला इंग्रजीमधनं काय म्हणतात, कॉम्पोझिशन रिॲक्शन म्हणतात. त्याला काय म्हणतात, कॉम्पोझिशन रिॲक्शन असं तुम्ही इंग्लिश मधून सांगू शकता. यानंतर 2023 मार्च 2023 मध्ये पडलेला प्रश्न आहे आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करायचं आहे. ठीक आहे, हे तुमच्यासाठी प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे, कारण ही नियमित मध्ये होणारी अभिक्रिया आहे आणि याचं उत्तर तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. ठीक आहे, ओके. इथे काय तयार होतं, इथे काय तयार होतं, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर मार्च 2023 मध्ये पडलेला हा प्रश्न बघा, दिलेल्या घटनामधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा. मग काय आहे दिलेल्या घटनामधील भौतिक व रासायनिक बदल, तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आपण भौतिक आणि रासायनिक बदलाबद्दल ऑलरेडी शिकलेला आहे, तुम्ही सर्वांनी अभ्यास केलेला आहे. फक्त हा मार्च 23 मध्ये प्रश्नांची उत्तर द्यायचं आहे. अतिशय असाच प्रश्न पडतो, याला एका प्रश्नाला अर्धा मार्क असतो आणि असे 3 मार्कासाठी हा प्रश्न असतो. पहा, तुमचा पहिला प्रश्न आहे, बर्फाचे रूपांतर पाण्यात होणे कोणती अभिक्रिया? हा बदल कोणता आहे, रासायनिक आहे. बर्फाची अभिक्रिया रूपांतर पाण्यात होणे हा कोणता बदल आहे, तर हा भौतिक बदल आहे, कारण पुन्हा आपल्याला रूपांतर त्याचं बर्फामध्ये करता येतं. फळ परिपक्व होणे बघा, इथं लक्ष मी लिहितोच येतं, म्हणजे केमिकल रिएक्शन आणि त्याच्यानंतर फिजिकल रिएक्शन असं मी लिहितो. ठीक आहे, भौतिक किंवा रासायनिक असं पण मराठीतून लिहिता येतं, पण ते जास्त हे होईल. बर्फाचे रूपांतर पाण्यात होणे तर हा भौतिक बदल आहे, म्हणजे कोणता आहे, फिजिकल चेंज आहे. त्याच्यानंतर फळ परिपक्व होणे हा रासायनिक बदल आहे, म्हणजे कोणता आहे, केमिकल चेंज आहे. दुधाचे दह्यात रूपांतर होणे हा केमिकल चेंज आहे. पाण्याचे बाष्पीभवन होणे हा कोणता, भौतिक बदल आहे. जठरामध्ये अन्न पचणे हा केमिकल चेंज आहे, म्हणजेच रासायनिक बदल आहे. लोखंडाचा चुरा चुंबकाकडे जाणे हा कोणता आहे, भौतिक बदल आहे, म्हणजे पी. बघा लक्ष द्या, हा भौतिक, हा रासायनिक, रासायनिक, हा भौतिक, हा रासायनिक आणि हा भौतिक. अशा प्रकारे याचे उत्तर तुम्हाला लिहायचे, बास याचे 3 मार्क्स तुम्हाला मिळून जातात. मार्च 2024 रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते ते सांगायचे तुम्हाला आणि त्यातील कोणत्या एका घटकाचे स्पष्टीकरण करायचे. बघा, हा अतिशय IMP व्हेरी IMP प्रश्न आहे हा, आणखीन पुन्हा रिपीट होऊ शकतो. ठीक आहे, तर रासायनिक अभिक्रियेचा जो वेग असतो म्हणजे काय असतो, की एखादी अभिक्रिया किती वेगात घडून येते किंवा किती कमी वेगाने घडून येते, त्याला आपण रासायनिक अभिक्रियेचा वेग असं म्हणतो. ठीक आहे, आणि त्याच्यावर परिणाम करणारे 5 घटक आहेत जे मी इथे लिहिलेले तुम्ही बघू शकता. अभिक्रियाकारकांचे स्वरूप ज्याला आपण म्हणतो नेचर ऑफ रिएक्टंट, अभिक्रियाकारकांचा आकार, साईज ऑफ रिएक्टंट, त्यानंतर टेम्परेचर तापमान, कॅटलिस्ट ज्याला आपण उत्प्रेरक म्हणतो, आणि अभिक्रियाकारकांची सहनती. ठीक आहे, या 5 गोष्टीवर त्या अभिक्रियेचा वेग अवलंबून असतो किंवा दर अवलंबून असतो. ठीक आहे, ओके.